चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एक राखी जवानांसाठी हा राखी रथ 1 लाख राख्या घेऊन शिर्डी ते श्रीनगर असा प्रवास करत असून याचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या मार्फत झालेले आहे। संजीवनी युवा प्रतिष्ठान गेले 10 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असून सर्व धर्म सामूहिक दायक विवाह सोहळा, दहीहंडी उत्सव, गंगा गोदावरी महाआरती, पूरग्रस्तांना मदत करणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, ढोल ताशा स्पर्धा असे असंख्य उपक्रम यांच्याकडून वर्षभर राबवले जात असतात। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेली 5 वर्ष सतत सातत्याने सुरू आहे। यावर्षी ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवर सीमेवरील जवानांसाठी साईबाबांच्या साईनगरीतून थेट श्रीनगर पर्यंतचा प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक राख्या संकलित करणार आहे। एक राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी या भावनेतून हा राखी सन्मान रथ शिर्डीपासून जम्मू काश्मीर श्रीनगर पर्यंत प्रवास करणार आहे। 1 लाखाहून अधिक राख्या आपल्या वीर जवानांसाठी आणि त्यांच्या त्यागासाठी सर्व भगिनी पाठवणार आहेत। कोपरगाव तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या जे कार्य चालू आहे ते जवळजवळ 4 ते 5 वर्षापूर्वीपासून आपण जे छोटासा उपक्रम चालू केला त्या उपक्रमाचा आज खूप मोठा विस्तार त्याचा झालेला आहे। पहिले आपण कोपरगावपासून 10 ते 15 हजार राख्या जमा करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो। नमस्कार। गेल्या 4 वर्षापासून आम्ही जवानांसाठी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हा उपक्रम संपूर्ण भारतात राबवायचा आम्ही ठरवलं। आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेल्या 4 ते 5 वर्षापासून खूप प्रमाणामध्ये चालत आहे आणि ह्या वर्षी त्याचा मेन विषय म्हणजे की शिर्डी टू श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी कमीत कमी 1 लाख राखी नेण्याचा टार्गेट आहे पूर्ण आमचा। तर आज आम्ही या धुळे शहरामध्ये जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये आम्ही आज रथाचं एकदम व्यवस्थितपणे स्वागत झालं। आता या धुळे शहरामधील कमीत कमी 8 ते 9 कॉलेज शाळा या विद्यालयामध्ये स्वागत होणार आहे। तर आज या ठिकाणी सर्व युवा सेवक आणि जो रथ आहे रक्षारथ तो आज या ठिकाणी इथे आला आहे। तर त्यांनी शाळा विद्यालयाच्या वतीने संपूर्ण व्यवस्थित स्वागत वगैरे रथाचं केलं आहे। तर इथून पुढे आता आम्ही शिरपूर, शेंदवा, इंदोर, ग्वालियर, अमृतसर, त्यानंतर दिल्लीनंतर जम्मू काश्मीर आणि मग श्रीनगर या ठिकाणी आम्ही हा रथ आमचा पूर्ण भारतातून तो जम्मू काश्मीर येथे श्रीनगरला जाणार आहे।